गुड मॉर्निंग गाईज. आणि आज आपण चाललोय गँगटॉकला बाय बोलून दार्जिलिंगला. पण दार्जिलिंगला जाता आता मध्ये आपले स्पॉट्स आहेत, तर स्पॉट करून जाणार आहेत. आय थिंक 3 या 4 आहेत. एक तिबेथॉलॉजी इन्स्टिट्यूट आहे, वॉटरफॉल आहेत आणि अजून आहेत 2. तर मग ते सगळं करता करता आपण जाणार आहोत दार्जिलिंगला. तर चला, आमचा नाश्ता विषय सगळा झालेला आहे. वी आर रेडी टू गो. चेकआउटसाठी आता खाली गेलेत. चेकआउट झाल्यानंतर गाडीत बसायचं आणि निघायचं. आता आपण पोहोचलो आहे नामग्याल इन्स्टिट्यूट ऑफ तिबेथॉलॉजी. तर आता पहिले इथे इन्स्टिट्यूट कसं आहे तो पहिले बघू आपण. हे तिबेत लोकांचं हिस्टॉरिक आणि त्यांचा कल्चर ते सगळं हे सांगतो. आणि जर ते जाणून घ्यायचं असेल तर आय थिंक दिस इज द बेस्ट प्लेस. सो लेट्स सी. हॅलो. तो इथे आतमध्ये कॅमेरा तर अलाउड नाही आहे, बट आतमध्ये त्यांचे तिबेटियन लोकांचे हिस्टॉरिक जी गोष्ट आहेत काय म्हणजे पैसा, सॉर्ट्स, त्यानंतर मग ते खोपा करून एक वाटीसारखं आहे, तो पण ह्युमन्स त्यांनी बनवलेला आहे. वाटी ते हेड ऑफ लामाचे ते जेव्हा पण कोणतं फंक्शन आहे, सेरेमनी ते असायची त्या टायमिंगला ठेवायचं. आणि अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत, जुन्या कॅमेराज आहेत, ते सगळं आहे इथे. आणि इथे पण आहे. आता पुढे बघू येते काय. हे बघा, अलेक्झांड्रा फर्स्ट 6 months ऑफ रेसिडेन्स इन सिक्कीम. त्या टायमिंगला गँगटॉक असं दिसत होता. तर आय डोंट नो हू इज अलेक्झांड्रा. तिच्याबद्दलच पूर्ण ही सगळी इन्फॉर्मेशन तिच्याबद्दलच दिलेली आहे. हे बघा इथे आहे ही अलेक्झांड्रा. जर्नी इंटू बुद्धिझम 1912 to 1960. त्याच्या पहिले इन्फॉर्मेशन इथे ती फ्रेंच फादर, बेल्जियम मदर काहीतरी आहे, एज्युकेटेड, ग्रॅज्युएट इन म्युझिक. आणि जशी साऊथ आफ्रिका आणि असं सगळं काही फिरत ती आली होती. त्याच्या पुढे आता आपण चाललोय मॉनेस्ट्रीला. ती पण ह्याच्या बाजूला लगेच अशी लागूनच आहे. हे बघा मॉनेस्ट्रीला. तर बघू इथे मॉनेस्ट्रीमध्ये आता काय. हे बघा ही मॉनेस्ट्रीमध्ये त्यांच्या देवांना हे लोक हे पाणी या होली वॉटर जे पण असेल ते चढतात ग्रॅटिट्यूड म्हणून. हे सगळं हे लोक हे असं फिरवून असं पूर्ण क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये फिरून ते त्यांचं प्रेयर करतात. आता जातो आम्ही रोपवेवरती. बाकीचे ते लोक मागून येतात आणि मी तर रोपवेवरती जाऊन ॲटलिस्ट लाईन तरी लावेन. हे मला सोडतात. मी जस्ट भेटलेलो आणि मी त्यांना बोललो की मला जरा लिफ्ट द्या. ते मला जरा सोडतात, तर मी इथे रोपवेपर्यंत सोडते. शी रोपवे येते आणि एवढ्या लोकांना एक साथ घुसवतात. काय आलं इकडून वरतून व्ह्यू चांगला येतो पूर्ण सिटीचा. ही गँगटॉकची रोपवे आहे आणि या रोपवेमध्ये फक्त एकच आहे की तुम्ही खालून, आम्ही इथून खालून आलो आणि खालून परत मग
त्याच्यामध्येच बसायचं आणि परत रिटर्न तिकडेच जायचंय. म्हणजे फक्त तिथे काय उतरायला नाहीये, बस फिरायचं आहे. राऊंड ट्रिप आहे बस, दॅट्स इट. फुल गँगटॉक व्ह्यू. हा. हे बघा, आता आपण पोहोचलोय जाखरी फॉल्सला. आणि जाखरी फॉल्स हा गँगटॉकच्या मधोमध आहे खरं बोललं तर. कारण का सिटी सेंटरवर आम्ही आय थिंक 5 या 6 किलोमीटर नंतरच आलो आहे जाखरी फॉल्सला. आणि जाखरी फॉल्सची एक खासियत आहे की तर हां, जाखरी फॉल्सला एनर्जी पार्क म्हणून पण बोलतात. कारण का इकडे रिन्युएबल एनर्जी सगळे म्हणजे की सोलार लॅम्प्स लावल्यात, नंतर मग इलेक्ट्रिसिटी जनरेट करतात, ते सगळं आहे. आणि जाखरी हा बन जाखरी एक हिलर म्हणून होता, कोणतरी त्याच्या नावावरती जाखरी फॉल्स लिहिलेला नाव दिलं गेलं आहे. हे बघा, इकडून आता एंट्री आहे वरती जायला. हा जागरी फॉल्स बघून ना मला बालीची आठवण आली. कारण का बालीला पण असेच रूट आणि पूर्ण झाडं होती. बालीची नाही आठवण आली, बालीची आठवण. हां, खूप झाडं. बंजारकी फॉल्समध्ये खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज पण आहेत. बघा इकडे झिपलाईन आहे जी इथून येते, त्यानंतर आहे त्या चालायला आहेत, त्या थिंक टायरवरती पण काय थिंक चालायलाच आहे. त्या खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत इकडे. आणि इकडे छोटंसं मंदिर पण आहे देवाचं. चांगलं आहे एक स्पॉट. आणि हा मॅनमेड सगळं बनवलेलं आहे माणसांनी. वॉटरफॉल बघतो ते पाणी पडत होतं, बाकी हे सगळं ते नंतर बनवलेलं स्वतःनी. या साईडला पण आहे बघा, या साईडला रॉक क्लाइम्बिंग आहे आणि या साईडला ते केव पण आहे. त्या केव मध्ये पण जाऊ शकतो. हे सगळ्या पेड ऍक्टिव्हिटीज आहेत, 5-6 आहेत पेड ऍक्टिव्हिटी. तुमचं जेवायला आला आता आहे फ्राईड राईस आणि चिल्ली नाचोस सगळं विथ द बेस्ट व्ह्यू. आता आपण चाललो आहे सिक्कीमवरून वेस्ट बेंगालला. तर मला ते एक आठवलं, सिलिगुरी कॉरिडॉर. त्याच्यामध्ये तो सिलिगुरी कॉरिडॉर असं एक कॉरिडॉर आहे जो आपले 8 नॉर्थ ईस्टचे स्टेट्स आहेत, ते 8 नॉर्थ ईस्टच्या स्टेट्सला आपला दुसऱ्या इंडियाशी कनेक्ट करतो. तो एवढूसाच एक कॉरिडॉर आहे. तो आय थिंक 20 या 21 किलोमीटर्सचा तो एक स्ट्रेच आहे. एक छोटासा रस्ता आहे जो आपल्याला इंडियाला बाकी यांच्या नॉर्थ ईस्ट स्टेट्सला कनेक्ट करतो. तर तो मोस्टली क्रुशल झालं होता जेव्हा चायनाला तो पाहिजे होता, तेव्हा त्यांचं लक्ष इकडे होता की नॉर्थ ईस्ट म्हणजे त्या सिलिगुरी कॉरिडॉरवरती अटॅक करायचा आणि मग त्याला नॉर्थ ईस्टला इंडियाशी वेगळा करायचा. त्या टायमिंगला तेव्हा तो जास्त फेमस झाला होता. पण आता सिलिगुरी कॉरिडॉरला अजून एक नाव, जो फेमस नाव आहे ते चिकन नेक म्हणून बोलतो. तो कारण का तो जो कॉरिडॉर आहे तसा चिकन नेक सारखा दिसतो, म्हणून त्याला चिकन नेक ऑफ इंडिया असं पण बोलतात, जो यांना कनेक्ट करतो. आता मला आठवलं म्हणून मी तो सांगतोय. आणि आता आपण जस्ट एंटर केला वेस्ट बेंगालला आणि आता चाललो आपण दार्जिलिंगला. सो ऑलमोस्ट आय थिंक अजून 4 तास तरी लागतील आपल्याला दार्जिलिंगला पोचायला.
असं डायरेक्ट टायरच बाहेर निघला तिथे बाजूला, तिकडे मागे पडला होता त्या टायर, ते व्हील आउट झाला तिथून. बसलेली असणार ना. आमचा मागच्या टायमिंग असंच झालता, बट आमचं लक्ष होतं. आमचं पण असंच झालं होतं, पण आमचं लक्ष होतं. आमचे दोन निघाले होते, तिसरा निघत होता, तोपर्यंत आमचं लक्ष गेलं की बाबा झालंय. हा एक्सेलच निघला ना डायरेक्ट. एक्सेल डायरेक्ट तो फाईव्ह इकडे त्याची, मग तू गाडी हलणारच नाही ती आता. त्याला आता डायरेक्ट उचलायलाच लागेल. आता आम्ही चाललोय दार्जिलिंगला, म्हणजे अजून ऑलमोस्ट 10 किलोमीटर्स दार्जिलिंग राहिला असेल. तुम्ही हे बघू शकता, फुल फॉग आहे. आणि जो रस्ता, आता मागे फॉग नव्हता, पण जो रस्ता आहे ना तो एक नंबर. म्हणजे जो सिनिक व्ह्यू आणि जो थंडगार आणि रस्ता होता तो पूर्ण अख्ख्या ट्रिपवर जोपर्यंत आम्हाला रस्ता सगळ्यात चांगला आणि भारी भेटला तो सिक्कीमवरून दार्जिलिंगला जातानाच रस्ता भेटला. एक नंबर रस्ता बघा. आता पण फुल फॉग आहे, बट व्हेरी नाईस. फॉग नसताना तर असा बाजूला पूर्ण असं खाई आहे आणि असा भारी वाटतो. काय चाललंय? आम्ही आता पोहोचलो आणि भाई दुसरं कोणतं तरी घरात घुसलेलो. आता लॉक पण खुलला, आपोआप नाही खुलला, पासवर्ड टाकला आणि खुलला पण. इथे दुसऱ्याकडे बघतोय. बघा, हा रूम आहे, घर, किचन आहे. देर आर 2 बेडरूम्स. इकडे आता मी आणि संस्कार आम्ही दोघे इथे झोपू. आणि इकडची लाईट आणि ही एक इथे एक डबल बेड आहे. कसं वाटतं आता? जरा हा मॉल रोड बघून जरा बरं वाटला. हा मॉल रोड चांगला आहे की शॉपिंग. गँगटॉकला सगळा महाग होता आणि फिरायला पण एवढा काय नव्हता. इकडे जॅकेट वगैरे भारी भारी दिसत आहेत. आता बघायला लागेल, एक्सप्लोर करू कसं काय. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. हा मॉल रोड पण भारी आहे. आणि हा मॉल रोड नाही, हाच मॉल रोड भारी. अरे हाच मॉल रोड भारी आहे. जर आणि गर्दी हो बघू शकतो, खूप गर्दी आहे इकडे. ही गर्दी आणि फॉग पण झालाय. जॅकेट स्वस्त पण आहे तिथे. बघू जाताना. हा आता बघू, जॅकेट स्वस्त आहे. मस्त वाटलं हे बघा. हाय, कशी आहेस? मस्त. अरे कसा वाटला? थंडी वाटली? दार्जिलिंग कसा वाटला? हाय, चांगलं आहे. हा मजा आली. काय सगळ्यात चांगला काय वाटला? जास्त काय नाही तेवढं. टॉय ट्रेन, मॉल रोड. तुला शॉपिंग करायची म्हणून मॉल रोड चांगला आहे. तुला काय चांगला वाटला? काय वाटलं? ग्लेनरीज कॅफे चांगला वाटला. मला भेटले होते. ते लोक जाणार आहेत पेलिंगला आणि आम्ही दार्जिलिंग फिरणार आहे. सो एक आमची भेट झाली. आता आम्ही आलोय ग्लेनरीजला. चांगला आहे, म्हणजे मोठा आणि फेमस पण आहे आणि हे पण आहे, बाहेर पण आहे. आमची खुशी पण बोलली का जो फेवरेट आहे म्हणजे तुला आवडला. आवडला तिकडे. आम्ही ट्राय करू. आम्ही व्हेज, पण आम्ही व्हेज आहेत. एक प्रॉब्लेम तो आहे आमच्याकडे. आजचा दिवस व्हेज आहे. जर आज आवडला चांगला तर उद्या पण येऊ. आमचं जेवायला आलंय इकडे आणि या टायमिंगला पोर्शन खूप जास्त आला. बाकी जो कुठे पण जेवलो पोर्शन थोडं कमी होतं आहे. बघा ढाब्यासारखी चिल्ली आली पण चिल्ली